नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 यामधील प्रकरण क्रमांक 3 सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 2 हा धडा आपण अभ्यासत आहोत। यामध्ये आज आपण आवर्त चक्र, ऋतुचक्र म्हणजेच त्याला मेन्स्ट्रुअल सायकल असं म्हटलेलं आहे। तर त्याविषयी आपण काय करणार आहे माहिती पाहणार आहोत। मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की स्त्री प्रजनन संस्था, पुरुष प्रजनन संस्था, यानंतर गर्भाशयातील भ्रूणाची वाढ याविषयी माहिती बघितली। आता या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आवर्त चक्र, ऋतुचक्र, त्यालाच इंग्रजीमध्ये मेन्स्ट्रुअल सायकल असं म्हटलं जातं। तर बघा, हे आवर्त चक्र स्त्रियांमध्ये 28 ते 30 दिवसाच्या कालावधीनंतर परत त्याची पुनरावृत्ती होत असते। तर त्यामध्ये नक्की आपल्याला स्त्री प्रजनन संस्थेमध्ये होणारे बदल जे आहेत ते बदल आपल्याला काय करायचं आहे, या बदलाची माहिती आपल्याला काय करायचं आहे या घटकामध्ये पाहायची आहे। तर बघा, आवर्त चक्र, ऋतुचक्र, मेन्स्ट्रुअल सायकल। बघा, यौवन अवस्थेनंतर स्त्रीच्या प्रजनन संस्थेमध्ये काही बदल सुरू होतात। आता यौवन अवस्था म्हणजे सांगायचं झालं तर 10 ते 14 वर्षापासून सुरुवात होते। तर त्या अवस्थेनंतर स्त्री जी आहे या स्त्रीच्या प्रजनन संस्थेमध्ये काही बदल सुरू होतात। त्या बदलाचा दर 28 ते 30 दिवसाच्या कालावधीने पुनरावृत्ती होतो। म्हणजे हा जो बदल जो 10 ते 14 वर्षानंतर जो चालू होतो स्त्रीमध्ये, तो काय होतो 28 ते 30 या दिवसाच्या फरकाने काय होतो, रिपीट होतो। हा तसाच चालू राहतो। अगदी आपण पाहिलंय की 45 ते 50 वर्षापर्यंत हा बदल सतत स्त्रीमध्ये तो प्रत्येक 28 ते 30 दिवसाच्या कालावधीने त्याची पुनरावृत्ती होत असते। या पुनरावृत्तीने होणाऱ्या बदलालाच आपण आवर्त चक्र किंवा ऋतुचक्र असं म्हणतो। आणि जो पुनरावृत्तीने जो बदल घडतो स्त्रीमध्ये, या बदलालाच आपण काय म्हणतो, आवर्त चक्र, ऋतुचक्र किंवा मेन्स्ट्रुअल सायकल आपण असं म्हणतो। आवर्त चक्र ही एक नैसर्गिक प्रक्रिया असून 4 संप्रेरकाद्वारे तिचे नियंत्रण होते। आता जी आवर्त चक्र ही स्त्रीमध्ये जे होतंय हे एक नैसर्गिक प्रक्रिया आहे। आणि ही जी नैसर्गिक प्रक्रिया जी घडते यामध्ये 4 संप्रेरके काय करतात, ही नैसर्गिक प्रक्रियावरती नियंत्रण ठेवण्याचं काम करतात। आता ही 4 संप्रेरके कोणती, तर त्यांचं नाव बघा इथं दिलेले आहेत की पुटिका ग्रंथी संप्रेरक। बघा, पुटिका ग्रंथी संप्रेरक, ल्युटिनायझिंग संप्रेरके, त्याला पिंडकारी संप्रेरके सुद्धा म्हणतात। नंतर इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन ही 4 संप्रेरके होत। बघा, यांची नावं दिलेत। ही जी आवर्त चक्र ही एक जी नैसर्गिक प्रक्रिया स्त्रीमध्ये घडत असते, त्यामध्ये त्यांचं जे नियंत्रण आहे हे 4 संप्रेरके करत असतात। त्यांची नावं बघितली, पुटिका ग्रंथी, ल्युटिनायझिंग संप्रेरक, इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन ही काय आहेत, 4 संप्रेरके ही काय करतात, नियंत्रण ठेवण्याचं काम, हे ऋतुचक्राचं नियंत्रण ठेवण्याचं काम ते करत असतात। तर आपण बघूया की पहिलं जे आहे पुटिका ग्रंथी संप्रेरक, यांच्या प्रभावामुळे काय होतं की अंडाशयात असलेल्या असंख्य, बघा, या पुटिका ग्रंथी संप्रेरकाच्या मुळे अंडाशयामध्ये जे आहेत, अंडाशयात ज्या असंख्य पुटिका आहेत, या पुटिकांपैकी एक पुटिकेसह त्यातील अंडापेशीचा काय होतो, विकास होण्यास सुरुवात होतो। आता आपण बघूया या पुटिका ग्रंथी जे संप्रेरक आहे याचं काम काय आहे की अंडाशय जे आहे स्त्रीमध्ये, जे अंडाशय आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की स्त्री प्रजनन संस्थेमध्ये अंडाशय कशा प्रकारे असतं, तर ते जे अंडाशय आहे त्या अंडाशयामध्ये अशा असंख्य प्रकारे काय असतात, पुटिका असतात। आणि या असंख्य असलेल्या पुटिकांपैकी एक जी पुटिका आहे आणि त्यातील काय होतं, अंडपेशींचा विकास होण्यास सुरुवात होते। म्हणजे पुटिकांमध्ये जे असंख्य अंडपेशी आहेत त्यातल्या एका पुटिकेसह त्यात पुटिकेमध्ये असणाऱ्या ज्या अंडपेशी आहेत त्यांचा विकास काय होतो, सुरू होतो। आणि ही विकसनशील पुटिका इस्ट्रोजेन संप्रेरक स्त्रवते। आता ही जी विकसित झालेली आहे, विकसनशील झालेली पुटिका ही काय करते, इस्ट्रोजन हे संप्रेरक आहे हे काय करते,
स्त्रवते आणि इस्ट्रोजनच्या प्रभावाखाली गर्भाशयातील अंतस्तराची वाढ किंवा पुनरावृत्ती होते. आणि हे जे इस्ट्रोजन आहे, या इस्ट्रोजनाच्या प्रभावाखाली गर्भाशयातील अंतस्तराची वाढ किंवा पुनरावृत्ती काय होते, होत असते. दरम्यानच्या कालावधीमध्ये अंडाशयातील वाढ पुटिकेची पूर्ण वाढ होते. आणि दरम्यानच्याच याच कालावधीमध्ये काय होते की अंडाशयातील जे वाढणारी जी पुटिका आहे याची काय होते, हळूहळू वाढ होते. आणि पिंडकारी संप्रेरकाच्या प्रभावामुळे पूर्ण वाढ झालेली पुटिका फुटून त्यातील अंडपेशी अंडाशयाच्या बाहेर पडते. यालाच अंडमोचन असे म्हणतात. आता बघा, आपण आधी काय करूया, या आकृती खाली दिलेली आहे ती समजून घेऊया. या आकृतीमध्ये बघा काय आहे, आकृतीवरून तुम्हाला डिस्क्रिप्शन लगेच लक्षात येईल. बघा आता हे खाली 1 2 3 हे 28 दिवस सांगितलेले आहेत. ते आवर्त चक्र आहे बघा इथं, किंवा ऋतुचक्र असं नाव दिलेलं आहे. 1 ते 28 दिवसाचं हे ऋतुचक्र स्त्रीमध्ये आढळतं आपल्याला. आणि यामध्ये बघा आपल्याला सुरुवातीला इथं म्हटलंय की मासिक पाळीच्या काळातील गर्भाशयात होणारे बदल. या गर्भाशयामध्ये मासिक पाळीच्या दरम्यान होणारे बदल आपल्याला हे 28 दिवसाचे इथं सांगितलेले आहेत, दाखवलेले आहेत. यामध्ये सुरुवातीला असा जो भाग आपल्याला दाखवला आहे तो रजोस्त्रवाचा काळ आहे बघा. यानंतर जो इथून ते इथपर्यंत दाखवला आहे ते गर्भाशयाच्या अंतस्तराच्या पुनर्निर्मितीचा काळ हा दाखवलेला आहे. दिवस बघा 13व्या दिवसापर्यंत दाखवला आहे. नंतर हा अंडमोचनाचा काळ दाखवला आहे 13 ते 15 16च्या दरम्यान. आणि नंतर त्याचा नंतरचा काळ आहे गर्भाशयाच्या अंतस्तरातील ग्रंथी व स्त्रवणाचा काळ, हे इथं दाखवलेला आहे. अशा प्रकारे हा 28 दिवस झालं की हा जो रजोस्त्रवणाचा काळ आहे तोच आपल्याला इथून परत 1 2 3 असा चालू राहतोय. म्हणजे ह्या 28 दिवसाची परत पुनरावृत्ती होते. यालाच आवर्त चक्र किंवा ऋतुचक्र म्हटलेलं आहे. आता या ठिकाणी वरती बघू काय दाखवलंय की मासिक पाळीच्या काळातील अंडाशयात होणारे बदल. मासिक पाळीच्या काळामध्ये जे अंडाशय आहे या अंडाशयामध्ये होणारे बदल आपल्या अशा प्रकारे दिसत आहेत. आणि इथं अशा प्रकारे त्यातल्याच एक पुटिकाची असंख्य पुटिका असतात, त्याच एका पुटिकेची आणि पुटिकेमध्ये असणारे जे अंडाशय पेशी आहेत त्या अंडपेशी आहेत त्यांची सुद्धा वाढ होते. आणि अशा प्रकारे इस्ट्रोजन त्याच्यामध्ये स्त्रवते. स्त्रवल्यानंतर अशा प्रकारे पूर्ण वाढ झालेली काय आहे, ही पुटिका आहे, तर ती काय होते इथं फुटलेली आपल्याला दिसते. त्यातले जे अंडपेशी आहे ते बाहेर पडतात, त्यालाच अंडमोचन असं म्हटलेलं आहे. आणि त्यानंतर त्याचं रूपांतर पुढं पीतपिंड, श्वेतपिंड आणि अशा प्रकारे प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन हे स्त्रवलेलं आपल्याला या ठिकाणी दाखवलेलं आहे. वरती आपल्याला पीयूषका ग्रंथी दाखवलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला ही आकृती जी आहे आवर्त चक्र ऋतुचक्राची दाखवलेली आहे. आता यानंतर आपण बघूया की बघा काय म्हटलेलं आहे की परत इथून बघूया की पुटिका ग्रंथी. बघा आपल्याला की पुटिका ग्रंथीविषयी सुरुवातीला माहिती घेऊया की पुटिका ग्रंथी संप्रेरकाच्या प्रभावामुळे अंडाशयात असलेल्या असंख्य पुटिकांपैकी एका पुटिकेसह त्यातील अंडपेशींचा विकास होण्यास सुरुवात होते. म्हणजे ज्या पुटिका ग्रंथी संप्रेरक आहे याच्याच प्रभावामुळे इथं काय झालेलं आहे की अनेक पुटिकांपैकी एका पुटिकेचा काय झालेला आहे इथं विकास झालेला आम्हाला दिसतोय. इथं दिसतोय एक पुटिका ही वाढलेली आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते. म्हणजे तिचं विकास झालेला आहे. त्यातल्या ज्या अंडपेशी आहे त्यांची सुद्धा इथं वाढ झालेली आम्हाला दिसते. तर बघा ही विकसनशील पुटिका इस्ट्रोजन संप्रेरक स्त्रवते. आणि जे इस्ट्रोजन संप्रेरक आहे ते काय होतं इथं स्त्रवते. आणि नंतर इस्ट्रोजनच्या प्रभावाखाली गर्भाशयाच्या अंतस्तराची वाढ किंवा पुनर्निर्मिती होते. म्हणजे काय होतं गर्भाशयाच्या बघा इथं की अंतस्तराची वाढ जी आहे किंवा पुनर्निर्मिती आहे ती काय होते इस्ट्रोजन याच्या मदतीने ही काय होतं गर्भाशयाच्या अंतस्तराची पुनर्निर्मितीची वाढ आपल्याला या ठिकाणी झालेली दिसते. यानंतर इथं काय सांगितलेलं आहे पुढं की दरम्यानच्या कालावधीमध्ये अंडाशयातील वाढणाऱ्या पुटिकेची पूर्ण वाढ होते. पीतपिंडकारी संप्रेरकाच्या प्रभावामुळे पूर्ण वाढ झालेली पुटिका फुटून त्यातील अंडपेशी अंडाशयाच्या बाहेर पडतात, त्यालाच अंडमोचन असे म्हणतात. बघा जे या पीतपिंड जे आहे या पीतपिंड हे जे संप्रेरक आहे त्याच्या प्रभावामुळे काय होतं
ही पुटिकाची काय होते, वाढ होते आणि पुटिका फुटते. इथे दाखवलेले आहे बघा, हे जे आहे हे पीतपिंडकारी जे संप्रेरक आहे, इथं दाखवलेलं आहे. या संप्रेरकामुळे काय होतं, ही पुटिका फुटते आणि यातून असंख्य अशा अंडपेशी बाहेर पडतात आणि त्यालाच आपण अंडमोचन असं म्हटलेलं आहे. नाव इथं दिलेलंच आहे बघा, की अंडाशयामधील फुटलेल्या पुटिकेपासून पीतपिंड तयार होते. आणि जे काय बघा, अंडाशयात जे फुटलेल्या पुटिका आहेत त्याच्यापासून पीतपिंड इथं तयार झालेली आम्हाला दिसतात. हे दिसत आहेत इथं पीतपिंड अशा प्रकारे तयार झालेली दिसतात. हे पीतपिंड प्रोजेस्टेरॉन संप्रेरक स्त्रवण्यास सुरुवात करते. आणि हे जे पीतपिंड आहे हे बघा दाखवले की प्रोजेस्टेरॉन काय करतात, स्त्रवायला इथं सुरुवात होते. प्रोजेस्टेरॉनच्या प्रभावाखाली गर्भाशयाच्या अंतस्तरातील ग्रंथी स्त्रवण्यास सुरुवात होते. आणि जे प्रोजेस्टेरॉन दाखवलेलं आहे त्याच्या प्रभावाखाली जे गर्भाशयाच्या अंतस्तरावरील ग्रंथी स्त्रवण्यास सुरुवात होते. हे जे बघा अशा प्रकारे गर्भाशयाच्या अंतस्तरावरील ग्रंथी इथं काय स्त्रवण्याचा काळ इथं दाखवलेला आहे. हे कशामुळे झालं, या प्रोजेस्टेरॉन या संप्रेरकामुळे झालं. आणि व असे अंतस्तर भ्रूणाच्या रोपणासाठी तयार झालं. आणि जे भ्रूण तयार होणार आहे त्याच्यासाठी हा काय झालेला आहे की अंतस्तर इथं तयार झालेला आपल्याला दिसतोय, की भ्रूणाचं जे रोपण आहे म्हणजे भ्रूणाची जी वाढ आहे ती वाढीसाठी हा अंतस्तर आपल्याला इथं तयार झालेला दिसतोय. आता बघा, अंडपेशी फलन 24 तासात जर झाले नाही तर पीतपिंड अकार्यक्षम होऊन त्याचे रूपांतर श्वेतपिंडात होते. आता बघा इथं श्वेतपिंड दाखवते आपल्याला अशा प्रकारे आहे. हे पीतपिंड जे बाहेर आहे, आता या ठिकाणी जर 24 तासाच्या आतमध्ये जर फलन झालं नाही तर हे पीतपिंड अकार्यक्षम होतं, म्हणजे त्याची कार्यक्षमता संपते आणि त्याचं रूपांतर कशामध्ये होतं, श्वेतपिंड यामध्ये होतं. यामुळे इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन या दोन्ही संप्रेरकाचे स्त्रवणे पूर्णपणे थांबते. आणि जे इथं प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजेन हे ज्याचं जे स्त्रव आहे हा स्त्रव काय होतो, थांबतो का, कारण 24 तासाच्या आतमध्ये जर याचं पीतपिंडाचं जर फलन नाही झालं तर त्याचं काय होतं, प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजेन याचं स्त्रवण थांबून याचं श्वेतपिंडामध्ये काय होतं, रूपांतर होतं. या संप्रेरकाच्या अभावामुळे गर्भाशयाच्या अंतस्तराचा ऱ्हास पावण्यास सुरुवात होऊन त्या अंतस्तरातील ऊती व अफलित अंडपेशी योनीमार्गे बाहेर टाकले जाते. आणि हे जर काय होतं बघा इथं, की याचं श्वेतपिंडात रूपांतर झाल्यानंतर काय होतं सांगितलंय बघा, की अंतस्तरातील ऊती व अफलित अंडपेशी बघा की संप्रेरकाच्या अभावामुळे गर्भाशयात अंतस्तराचा ऱ्हास पावण्यास सुरुवात होते. हे बघा जे अंतस्तर आहे याचा हळूहळू काहीतरी ऱ्हास पावण्यास सुरुवात होते. आणि सुरुवात झाल्यानंतर काय होतं, जे अकार्यक्षम किंवा ऊती किंवा अफलित जे अंडपेशी आहेत, ज्या ऊती किंवा अफलित जे पेशी आहेत या काय केल्या जातात की शरीराबाहेर योनीमार्फत काय केल्या जातात, बाहेर टाकल्या जातात. बघा ज्या ऱ्हास पावलेल्या आहेत, ऊती असतील किंवा अफलित अंडपेशी असतील, या योनीमार्गे काय करतात, बाहेर टाकल्या जातात. याबरोबरच मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होतो. आणि त्याच वेळी काय होतो, या ऊती आणि पेशी बाहेर जात असताना, अंडपेशी बाहेर जात असताना मोठ्या प्रमाणात रक्तस्राव सुद्धा होतो. हा रक्तस्राव साधारण 5 दिवस सुरू राहतो. यालाच ऋतुस्राव किंवा मासिक पाळी असे संबोधतात. बघा हाच रक्तस्राव आपल्याला 5 दिवस हाच रक्तस्राव हा 5 दिवस सुरू राहतो आणि यालाच काय म्हटलं जातं, ऋतुस्राव किंवा मासिक पाळी असे म्हटले जाते. बघा या प्रक्रियेची जोपर्यंत अंडपेशीत फलन होऊन तयार झालेल्या भ्रूणाचे रोपण होत नाही तोपर्यंत प्रत्येक महिन्यात पुनरावृत्ती होत राहते. आता ही पुनरावृत्ती सतत म्हणजे प्रत्येक महिन्याला आपल्याला ही होत राहणार आहे. पण कधीपर्यंत होत राहणार आहे, जोपर्यंत काय होत नाही, अंडपेशींचे फलन होत नाही तोपर्यंत. अंडपेशींचं जोपर्यंत फलन होत नाही तोपर्यंत काय होतं, प्रत्येक महिन्याला काय होतं, ही पुनरावृत्ती जी आहे, ऋतुचक्र पुनरावृत्ती ही होतच राहते. आणि भ्रूणाचे रोपण झाल्यास अर्भकाचा जन्म होईपर्यंत व त्यानंतर दुग्धपानाच्या कालावधीपर्यंत या चक्राची पुनरावृत्ती थांबते. जेव्हा बघा जेव्हा एखादी स्त्री गरोदर राहते
तेव्हापासून ते मूल जन्मापर्यंत आणि जोपर्यंत ते बालक जे आहे ते दूध पिते तिथपर्यंत काय होतं, जी पुनरावृत्ती आहे, मेन्स्ट्रुअल सायकल आहे, याची पुनरावृत्ती थांबते, तोपर्यंत ही होत नाही. तेच इथं सांगितलेलं आहे की भ्रूणाचे रोपण झाल्यास बघा अर्भकाचा जन्म होईपर्यंत व त्यानंतरच्या दुग्धपानाच्या कालावधीपर्यंत या चक्राची पुनरावृत्ती थांबते. ऋतुचक्र ही एक नैसर्गिक प्रक्रिया असून त्यातील 4 ते 5 दिवसांचा रजस्त्रावाचा कालावधीमध्ये स्त्रीला वेदना होत असतात. ऋतुचक्र ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि जे सुरुवातीचे 4 ते 5 दिवस असतात यामध्ये काय रजस्त्रावाचा कालावधी असतो आणि यामध्ये स्त्रीला खूप वेदना होत असतात. तसेच मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने अशक्तपणाही जाणवतो आणि यामध्येच काय होतो, मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होतो आणि यामुळे अशक्तपणा स्त्रीला येत असतो. या कालावधीमध्ये स्त्रीला संसर्गाचीही शक्यता असते आणि याच काळामध्ये स्त्रीला संसर्ग होण्याचीही शक्यता असते. या सर्व कारणांमुळे या दिवसांमध्ये विशेषतः वैयक्तिक स्वच्छतेबरोबर विश्रांतीची गरज असते आणि या सगळ्या कारणामुळे स्त्रीला वैयक्तिक स्वच्छता आणि विश्रांती या दोन्हीची गरज या कालावधीमध्ये असते. या 4 ते 5 दिवसाच्या कालावधीमध्ये ती असते. आता यानंतर आपण बघणार आहे की प्रजनन आणि आधुनिक तंत्रज्ञान, त्याला रिप्रोडक्शन अँड ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी असं म्हटलेलं आहे. बघा की अनेक दाम्पत्यामध्ये विविध कारणांमुळे अपत्य होत नाहीत. असे अनेक दाम्पत्य असतात की ज्यांना अपत्य होत नाहीत, म्हणजे मुलं होत नाहीत. स्त्रीबाबत मासिक पाळीतील अनियमितता, अंडपेशीच्या निर्मितीतील अडथळे, अंडनलिकेत अंडपेशीच्या प्रवेशात असणारे अडथळे, गर्भाशयाच्या रोपण क्षमतेतील अडथळे इत्यादी कारणांमुळे अपत्य प्राप्ती होऊ शकत नाही. बघा आता हे सांगितलेलं आहे स्त्रियांमध्ये असणारे अभाव, म्हणजे ज्या अडचणी आहेत ज्यामुळे त्यांना गर्भप्राप्ती म्हणजे अपत्य होत नाही, हे आपल्याला स्त्रियांमध्ये असणारे प्रॉब्लेम आपल्याला इथं सांगितलेले आहेत की मासिक पाळीमध्ये अनियमितता असते, नंतर अंडपेशीच्या निर्मितीमध्ये अडथळे, अंडपेशीची निर्मिती व्यवस्थित होत नाही, किंवा अंडनलिकेत अंडपेशीच्या प्रवेशात असणारे अडथळे, जी अंडनलिका आहे त्या अंडनलिकेमध्ये प्रवेशात असणारे जे अडथळे आहेत ते असतील, किंवा गर्भाशयाच्या रोपण क्षमतेतील अडथळे इत्यादी कारणांमुळे अपत्य प्राप्ती होऊ शकत नाही. हे स्त्रीमध्ये असणारे सांगितलेले आहेत प्रॉब्लेम. आता पुरुषांमध्ये सुद्धा काय आहेत की पुरुषांमध्ये सुद्धा वीर्यामध्ये शुक्रपेशींचा पूर्णपणे अभाव असेल, शुक्रपेशींची मंद हालचाल किंवा शुक्रपेशीतील विविध व्यंग इत्यादी कारणांमुळे अपत्य प्राप्तीत बाधा आणतात. स्त्री आणि पुरुषांमध्ये कोणामध्ये सुद्धा अपत्य प्राप्तीमध्ये बाधा आणणारे कारण असू शकतात. पुरुषांमध्ये सांगितलेलं आहे जे वीर्य आहे त्याच्यामध्ये शुक्रपेशींचा पूर्णपणे अभाव असेल, किंवा शुक्रपेशींची मंद हालचाल असेल, किंवा शुक्रपेशीमध्ये असणारे विविध व्यंग असतील, या कारणांमुळे अपत्य प्राप्तीमध्ये बाधा येऊ शकते. परंतु आधुनिक वैद्यकशास्त्रामुळे आता या अडचणीवर मात करता येऊ शकते. परंतु आता आपण बघतोय की विज्ञान हे खूप पुढे गेलेलं आहे आणि याच विज्ञानाच्या शक्तीवरती आधुनिक वैद्यकीय शास्त्रामुळे आता आपण काय करतोय, या सगळ्या अडचणीवरती वरती जे सांगितलेले आहेत या सगळ्या अडचणींवरती मात करू शकतो. यासाठी आपल्याला सांगितले IVF. बघा IVF म्हणजे काय, इन व्हिट्रो फर्टिलायझेशन. बघा IVF म्हणजे काच नलिकेतील फलन असं म्हटलेलं आहे. भाडोत्री मातृत्व, त्याला सरोगेसी असं म्हटलेलं आहे. वीर्यपेढी इत्यादी तंत्राच्या साहाय्याने आता अपत्यहीन दाम्पत्यांनाही अपत्य प्राप्ती होऊ शकते. म्हणजे हे जे 3 आपल्याला सांगितलेले आहेत पर्याय, यातून आपल्याला ज्यांना अपत्य होत नाही त्यांचे प्रॉब्लेम लक्षात घेऊन यातून एका पर्यायाची निवड करून आपण काय करू शकतो, इथं त्या दाम्पत्यांना अपत्य प्राप्ती होऊ शकते असं आपल्याला इथं सांगितलेलं आहे. तर आपण सुरुवातीला यातलंच बघणार आहे. IVF म्हणजे काच नलिकेतील फलन, त्याला IVF इन व्हिट्रो फर्टिलायझेशन म्हणजे काय ते आपल्याला इथं दाखवलेलं आहे. तर बघूया काय म्हटलंय. या तंत्रामध्ये काच नलिकेमध्ये 2 युग्मकाचे फलन घडवून आणले जाते आणि तयार झालेला भ्रूण योग्य वेळी दाम्पत्यातील स्त्रीच्या गर्भाशयात रोपण केला जातो. शुक्रपेशीचे अल्प प्रमाण, अंडपेशीतील
अंडपेशीतील अंडनलिकेमध्ये प्रवेश करण्यात असलेले अडथळे इत्यादी कारणांमुळे अपत्य होत नसेल तर IVF हे तंत्रज्ञान वापरून अपत्य प्राप्ती करता येते. आता बघा, कधी IVF तंत्र वापरलं जातं तर हे कुठं वापरलं जातं, तर हे काच नलिकेमध्ये काय केलं जातं, 2 युग्मनाचे फलन घडवून आणलं जातं. आता इथं आकृती आपल्याला इथं दाखवलेली आहे बघा इथं. तर इथं काय केलेलं आहे, काच नलिकेमध्ये काय केलं जातं, जे युग्मन जे आहे स्त्री आणि पुरुषांचे त्या काच नलिकेमध्ये ते घेतले जातात, त्यांचे फलन तिथं घडवून आणलं जातं. आणि हे घडवून आणल्यानंतर जो तिथं काय होतं, भ्रूण काय केला जातो, हा जो भ्रूण हळूहळू त्याची वाढ काचेमध्ये व्हायला दिसली तर तो काय योग्य वेळी काय केला जातो, मातेच्या गर्भाशयामध्ये रोपण केला जातो. जे माता आहे त्याच्या गर्भाशयामध्ये हा भ्रूण काच नलिकेतला त्या मातेच्या गर्भाशयामध्ये रोपण केला जातो आणि अशा प्रकारे काय होतं, अपत्य प्राप्ती होते. मग हे कधी केलं जातं, जेव्हा बघा की समजा शुक्रपेशीमध्ये अल्प प्रमाण असेल, बघा पुरुषांमध्ये जे शुक्रपेशी आहेत त्यांचे अल्प प्रमाण असेल किंवा स्त्रीमध्ये ज्या अंडपेशी आहेत या अंडपेशीला जोडणारी जी अंडनलिका आहे या अंडनलिकेमध्ये प्रवेश करण्यास जर अडथळे होत असतील, बघा अंडपेशीला जोडणारी जी अंडनलिका आहे तिथे जर अडथळे असतील तर अशा अडथळे 2 जर असतील तर हे तंत्रज्ञान IVF हे तंत्रज्ञान वापरून काय केलं जातं, ही अपत्य प्राप्ती आपण इथं करू शकतो. अशा प्रकारे त्याचा उपयोग केला जातो. आता दुसरा आहे भाडोत्री मातृत्व, सरोगन्सी असं म्हटलं जातं. आता यामध्ये काय केलं जातं की काही स्त्रियांमध्ये गर्भाशय रोपणक्षम नसते. आता काही स्त्रियांमध्ये काय असतं, गर्भाशय जे आहे ते रोपणक्षम नसतं, म्हणजे तिथं भ्रूणाची वाढच होत नाही, असे जे गर्भाशय असतं. त्यामुळे अशा स्त्रियांना भाडोत्री मातृत्व या आधुनिक उपचार पद्धतीची मदत घेता येते. आणि त्यामुळे त्यांना काय करावं लागतं की गर्भाची वाढ न झाल्यामुळं त्या स्त्रीला दुसऱ्या स्त्रीचा गर्भाचा वापर इथं केला जातो. मग यामध्ये बघा या पद्धतीमध्ये काय केलं जातं, गर्भाशय रोपणक्षम नसलेल्या स्त्रीच्या अंडाशयातून अंडपेशी मिळवली जाते आणि या अंडपेशीचे काच नलिकेमध्ये त्याच स्त्रीच्या पतीच्या शुक्रपेशींचा वापर करून फलन घडवून आणले जाते. यातून तयार झालेला भ्रूण दुसऱ्या स्त्रीच्या गर्भाशयामध्ये रोपण केला जातो. अशा परिस्थितीत ज्या स्त्रीच्या गर्भाशयात भ्रूण रोपण केले जाते त्या स्त्रीला भाडोत्री माता, त्याला सरोगेट मदर असं म्हटलं जातं. बघा आता इथं काय केलं जातं, समजा एखादी स्त्री आहे, त्या स्त्रीमध्ये जर तिच्या गर्भाशयामध्ये भ्रूणाची वाढ होत नसेल किंवा काही अडथळे असतील तर तेव्हा काय केलं जातं, त्या स्त्रीच्या अंडपेशी घेतल्या जातात आणि त्या स्त्रीचा जो पती आहे त्यांचे सुद्धा शुक्राणू घेतले जातात आणि वरती आपण बघितलं IVF तंत्रज्ञान, त्या ठिकाणी काच नलिकेमध्ये त्यांचं फलन घडवून आणलं जातं, योग्य भ्रूणाची वाढ होऊन दिली जाते आणि ती झालेली वाढ त्या स्त्रीच्या गर्भाशयात न सोडता दुसऱ्या स्त्रीच्या गर्भाशयामध्ये ते काय केलं जातं, रोपण केलं जातं तो भ्रूण. आणि ज्या स्त्रीच्या त्या गर्भाशयामध्ये तो रोपण केला जातो भ्रूण, त्या स्त्रीला भाडोत्री माता असं म्हटलं जातं. अशा प्रकारे याचा सुद्धा वापर बऱ्याच वेळा अपत्य होण्यासाठी केला जातो. यानंतर पुढचा आहे वीर्यपेढी, त्याला स्पर्म बँक किंवा सिमेन्स बँक असं म्हटलं जातं. तर यामध्ये बघा की अनेक दाम्पत्यातील पुरुषांमध्ये शुक्राणू निर्मितीत वर नमूद केल्याप्रमाणे काही अडचणी असतात. अशा दाम्पत्याबाबतीत अपत्य प्राप्तीसाठी वीर्यपेढी ही एक नवीन संकल्पना पुढे आली आहे. रक्तपेढीसारखीच ही संकल्पना आहे. वीर्यपेढीमध्ये इच्छुक पुरुषांच्या सर्व कष, शारीरिक आणि इतर तपासण्यानंतर त्यांनी स्खलित केलेले वीर्य साठवून ठेवले जाते आणि गरजवंत दाम्पत्याची इच्छा असेल तर या रेत्याचा वापर करून दाम्पत्यातील स्त्रीची अंडपेशी म्हणजे IVF तंत्राने फलित केली जाते आणि त्यातून तयार झालेल्या भ्रूणाचे संबंधित स्त्रीच्या गर्भाशयात रोपण केले जाते. कायद्यानुसार वीर्यदात्याचे नाव गुप्त ठेवले जाते. जसं ब्लड बँक असतं, जसं आपण रक्तदान करतो तसे अनेक पुरुष सुद्धा काय करत असतात,
हे वीर्यदान करत असतात. मग ते काय करतात की हे जे दान केलेलं वीर्य आहे हे रक्तपेढीप्रमाणेच त्याचं स्खलन केलं जातं, साठवून ठेवलं जातं आणि ज्या दाम्पत्यांना त्याची गरज आहे त्या दाम्पत्यांना काय केलं जातं, ते दिलं जातं. म्हणजे काय, जी IVF तंत्रज्ञान आहे म्हणजे त्या स्त्रीचं अंडपेशी घेतल्या जातात, जे वीर्यपेढी आहे त्यातल्याच एकाचं वीर्य घेऊन त्या काच नलिकेमध्ये फलन घडवून आणलं जातं आणि आणल्यानंतर ते जो तयार झालेला हळूहळू जो भ्रूण आहे त्या भ्रूणाची हळूहळू जे गर्भाशयात काय केलं जातं, स्त्रीच्या गर्भाशयामध्ये त्याचं रोपण केलं जातं आणि अशा प्रकारे ते काय होतं, आपण भ्रूणाची वाढ त्या स्त्रीच्या गर्भाशयामध्ये होते. मात्र कायद्यानुसार ज्याचं हे वीर्य आहे त्या वीर्यदात्याचं नाव मात्र काय केलं जातं, गुपित ठेवलं जातं. तर अशा प्रकारे आपण स्पर्म बँक किंवा सिमेन्स बँक याचा वापर सुद्धा केला जातो. यानंतर जुळे, ट्विन्स म्हटलेलं आहे. इथं आपल्याला जुळ्या मुली दाखवलेल्या आहेत, त्यांचं वय 18 महिने आहे. अशा प्रकारे आपल्याला जुळे सुद्धा आपण मुली बघितलेल्या आहेत, मुले असतील, मुली असेल किंवा मुलगा किंवा मुलगी असेल तर त्यांच्या आता आपण बघणार आहे की दोन जुळे कसे भ्रूण तयार होतात. तर याविषयी माहिती आपण काय करणार आहोत, आता घेतोय. बघा की गर्भाशयातील एकाच वेळी दोन भ्रूणांची वाढ होऊन दोन अपत्य जन्मास येतात, अशा अपत्यांना जुळी अपत्ये म्हणतात. तर व्याख्या केलेली आहे की गर्भाशयामध्ये काय होतात की एकाच वेळी दोन भ्रूणांची वाढ होते, एकाच वेळी काय होते, दोन भ्रूणांची वाढ होते आणि दोन अपत्ये काय होतात त्यामुळे जन्माला येतात आणि अशा अपत्यांना जुळी अपत्ये असे म्हणतात. अनेक दाम्पत्यांना जुळी अपत्ये होतात. अशी बरीचशी उदाहरणं आहेत जे आपल्या दैनंदिन समाजामध्ये आपल्याला पाहायला मिळतात की अनेक दाम्पत्यांना अशी जुळी अपत्ये होत असतात. जुळ्या अपत्यांचे मुख्य दोन प्रकार आहेत, एक युग्मजी जुळे आणि द्वियुग्मजी जुळे. आता या जुळ्या अपत्यांचे सुद्धा दोन प्रकार आहेत. ज्यांना दोन होतात अपत्य त्यांचे सुद्धा दोन प्रकार आहेत. कोणते, एक युग्मजी जुळे आणि द्वियुग्मजी जुळे. आता म्हणजे काय त्यात आपण बघणार आहे की एक युग्मजी जुळे म्हणजे अपत्य एकाच युग्मनजापासून तयार होतात. आता एक युग्मजी जुळे म्हणजे आता या शब्दातच आपल्याला अर्थ आहे की युग्मनज एकच आहे आणि त्याच्यापासून दोन काय झालेले आहेत, अपत्य तयार झालेले आहेत. त्याला आपण एक युग्मजी जुळे असं म्हणू शकतो. भ्रूणवाढीच्या अगदी सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा भ्रूणाची वाढ होते तेव्हा अगदी सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे युग्मनज तयार झाल्यापासून 8 दिवसाच्या आत, जेव्हा हा युग्मनज तयार झाला तेव्हा त्याच्यापासून 8 दिवसाच्या आत त्यातील पेशी अचानक दोन गटामध्ये विभागल्या जातात. ह्या युग्मनजाचे काय होतात, युग्मनज 8 दिवसाच्या आत काय होतात, पेशी काय करतात, दोन गटामध्ये विभागली जाते आणि हे भ्रूणपेशींचे दोन्ही गट वेगवेगळे भ्रूण म्हणून वाढतात आणि हे जे दोन्ही पेशी जे विभागली गेलेले आहेत दोन गटामध्ये, हे भ्रूणपेशीचे दोन्ही गट काय होतात, वेगवेगळे भ्रूण म्हणून वाढू लागतात आणि पूर्ण वाढ होऊन एक युग्मजी जुळे जन्माला येतात. आणि अशी पूर्ण वाढ होऊन त्यांचे काय होतात की एक युग्मजी जुळे काय होतात, जन्माला येतात. अशी जुळे अपत्ये जनुकीय दृष्ट्या तंतोतंत सारखीच दिसतात, त्यामुळे ती अपत्ये दिसण्यासही तंतोतंत सारखीच असतात व त्यांचे लिंग समानच असते, म्हणजे दोन मुली असतील किंवा दोन मुले असतील. आणि बघा काय म्हटलेलं आहे की युग्मनज एकच होता, पण त्याच्यापासून काय झालं की सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे 8 दिवसाच्या आतमध्ये काय झालं, पेशीमध्ये अचानक बदल होतो आणि दोन गटामध्ये त्या विभागल्या जातात आणि त्याच्यामुळे दोन गटामध्ये विभागले गेल्यामुळं काय होतं की या दोन भ्रूण हे दोन वेगवेगळे म्हणून वाढू लागतात आणि त्यांची पूर्ण वाढ होऊन काय होतात, हे एक युग्मजी जुळे काय होतात, जन्माला येतात आणि ते दिसताना अगदी तंतोतंत एकसारखीच दिसतात. बघा हे जसे हा मुली दोन दिसत आहेत आणि त्यामुळे ही अपत्य तंतोतंत सारखीच असतात व त्यांचे लिंग हे सारखेच असते, म्हणजे ते जन्माला एकतर दोन मुली येतात किंवा दोन मुले येतात. म्हणजे एक युग्मजी जी जुळे आहेत अपत्य ही सहसा करून दोन मुलं आणि दोन मुलीच म्हणजे एक लिंगीच अशी जन्माला येतात. दुसरं इथं असं सांगितलं आहे की एक युग्मजी जुळ्यांबाबत भ्रूणपेशींची विभागणी जर युग्मज तयार झाल्यापासून 8 दिवसानंतर झाली. आता बघा एक युग्मजी जी जुळं आता आपण बघितलं ती 8 दिवसाच्या आत काय झालेलं आहे, पेशी दोन गटामध्ये विभागल्या गेल्या. पण जर 8 दिवसानंतर झाल्या तर काय होतं ते आता आपल्याला माहिती सांगितलेलं आहे की एक युग्मजी जुळ्याबाबत
भ्रूणपेशींची विभागणी जर युग्मज तयार झाल्यापासून 8 दिवसानंतर झाली तर सायामीज जुळे, त्याला कोजॉईंट ट्विन्स किंवा सायामीज असं म्हटलं जातं, जन्माला येतात. जन्माला येण्याची शक्यता जास्त असते. बघा काय म्हटलेलं आहे परत एकदा बघा, की एक युग्मजी जुळे हे भ्रूणपेशीची विभागणी जर युग्मज तयार झाल्यापासून 8 दिवसानंतर झाली तर सायमिक जुळे जन्माला येण्याची दाट शक्यता असते. आणि अशी जी जुळे अपत्य आहे शरीराच्या काही भागांना एकमेकांना जोडलेल्या अवस्थेत जन्माला येतात. म्हणजे शरीरातील बघा 8 दिवसानंतर जर हे काय झालं, की हे जे भ्रूण विभागणी झाली एक युग्मजी जुळ्यामध्ये, जर भ्रूण विभागणी 8 दिवसानंतर युग्मज तयार झाल्यापासून 8 दिवसानंतर झालं तर सायमीज जुळे, त्याला कोजॉईंट ट्विन्स असं म्हटलं जातं, तर ही जन्माला येण्याची दाट शक्यता असते. अशी जुळे अपत्ये शरीराच्या काही भागांना एकमेकांना जोडलेली असतात. म्हणजे त्यांची डोके एकमेकांना जोडलेले असेल किंवा हात किंवा पोट जोडलेला असेल, पाय जोडलेला असेल, कोणताही अवयव काय झालेला असतो एकमेकांना जोडलेला असतो. तर अशी जुळी अपत्ये शरीराच्या काही भागांना एकमेकांना जोडलेल्या अवस्थेत जन्माला येतात. अशा जुळ्यांना काही अवयव सामायिक असतात आणि त्यांचे काही अवयव काय असतात, सामायिक असतात. त्यांचे काही अवयव सामायिक म्हणजे खांदा असेल, पोट असेल, डोकं असेल, तर असे सामायिक अवयव जन्माला आलेली जुळी आपल्याला पाहायला मिळतात. अपवादात्मकरित्या स्त्रीच्या अंडाशयातून एकाच वेळी 2 अंडपेशी बाहेर पडतात आणि 2 वेगवेगळ्या शुक्राणूद्वारे त्या फलित होऊन 2 युग्मनज तयार होतात. कधी कधी काय होतात, अपवाद आहे, ते रेअर केस आहेत, की स्त्रीच्या अंडाशयातून एकाच वेळी 2 अंडपेशी बाहेर पडतात. बघा ज्या अंडाशय आहे स्त्रीचं, यातून काय होतात, एकाच वेळी 2 अंडपेशी बाहेर पडल्यामुळं 2 वेगवेगळ्या ते शुक्राणूबरोबर काय होतात, फलित होऊन 2 युग्मनज हे काय होतात, तयार होतात. आणि या दोन्ही युग्मजांपासून 2 भ्रूण तयार होऊन दोन्ही गर्भाशयात रोपण होते आणि पूर्ण वाढ झाल्यानंतर द्वियुग्मनीज जुळी अपत्ये जन्माला येतात. अशी जुळी अपत्ये जनुकीय दृष्ट्या वेगळी असतात आणि लैंगिक दृष्ट्या समान किंवा वेगवेगळी असू शकतात. आता आपण एक युग्मज असणारं अपत्य बघितलं, आपण बघा द्वियुग्मजी एक युग्मजी जे जुळे अपत्य आहे यामध्ये आपण बघितलं की 8 दिवसाच्या आतमध्ये जर पेशींची विभागणी झाली तर आपल्याला एकलिंगी म्हणजे 2 मुलं किंवा 2 मुली अशा प्रकारे आपल्याला ते जुळी जन्माला आलेली दिसतात. पण तेच जर 8 दिवसानंतर या पेशींची भ्रूणपेशींची विभागणी झाली तर आपल्याला ट्विन्स किंवा कोजॉईंट जन्माला आलेली दिसली, की त्यांचं काय डोकं एकमेकांना म्हणजे सामायिक अवयव असणारी आपल्याला ट्विन्स जन्माला आलेली दिसली. त्यानंतर आपण द्वियुग्मज बघतोय की द्वियुग्म जुळे कशी जन्माला येतात. कधी कधी काय होतात, अपवाद आहे, रेअर केस आहे, की स्त्रीच्या अंडाशयामधून काय होतात की 2 अंडपेशी काय होतात बाहेर पडतात आणि हे बाहेर पडल्यानंतर ते काय करतात, 2 शुक्राणूबरोबर काय होतं, त्यांचं फलन होतं आणि 2 युग्मनज त्यांच्या स्त्रीमध्ये तयार होतात आणि त्यांची काय होते, या 2 युग्मनापासून 2 भ्रूणांची वाढ गर्भाशयामध्ये व्हायला सुरुवात होते आणि पूर्ण वाढ झाल्यानंतर द्वियुग्मनजी जुळी अपत्य जन्माला येतात. मात्र ही जे 2 जुळी जन्माला येतात ही मात्र काय असतात, तंतोतंत जुळी दिसत नाही, म्हणजे जनुकीय दृष्ट्या ती वेगळी असतात. ही काय एकमेकांना एकसारखी दिसत नाहीत, ते काय असतात, जनुकीय दृष्ट्या वेगळी असतात आणि लैंगिक दृष्ट्याही समान किंवा वेगळी असू शकतात. आणि लैंगिक दृष्ट्या म्हणजे मुली मुली किंवा मुलगा मुलगी किंवा मुलगा मुलगा अशा प्रकारे जशी वाढ झालेली आहे त्या प्रकारे काय होतात, ते लैंगिक दृष्ट्या समान किंवा वेगवेगळी जन्माला येऊ शकतात. आपल्याला इंटरनेट माझा मित्र याच्या माध्यमातून आपल्याला एखाद्या स्त्रीला एकाच वेळी 2 पेक्षा अधिक अपत्य झाल्याचे आपल्या वाचनात आले असेल, असे का घडते याची माहिती आपण काय करायचे, इंटरनेटवरून शोधायचं आहे. तर ती तुम्ही इंटरनेटच्या माध्यमातून ती माहिती शोधा. असं का होऊ शकतं, तर ज्या अंडपेशी आहेत ह्या 2 पेक्षा जास्त सुद्धा काय होतात, बाहेर अंडाशयामधून बाहेर येऊ शकतात आणि त्यांचं फलन शुक्राणूशी होऊन अशा प्रकारे 2 पेक्षा जास्त सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी अपत्य जन्माला आलेली दिसू शकतात. यानंतर आपल्याला लैंगिक आरोग्य, त्याला रिप्रोडक्टिव्ह हेल्थ असं सुद्धा म्हटलेलं आहे, तर या विषयात आपण माहिती घेणार आहोत. तर बघा, शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दृष्ट्या व्यक्तीची
सुस्थिती असणाऱ्याला आरोग्य म्हणतात. बघा, जो शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दृष्टीने म्हणजे सुस्थितीत आहे, जो शारीरिक, मानसिक आणि सामाजिक या तिन्ही दृष्ट्या व्यक्तीची सुस्थिती असण्याला आपण काय म्हणतो, आरोग्य आहे. वेगवेगळ्या सामाजिक प्रथा, रूढी, परंपरा, अज्ञान, संकोच आणि या इतर कारणांमुळे आपल्या देशात लैंगिक आरोग्याविषयी फारशी जागरूकता दिसत नाही. विशेषतः स्त्रियांच्या लैंगिक आरोग्याविषयी अनास्था दिसून येते. आपल्याला हे माहितीच आहे की वेगवेगळ्या सामाजिक प्रथा आहेत, रूढी आहेत, परंपरा आहेत, अज्ञान आहे, संकोच आहे, इतर कारणंही आहेत. अशा आपल्या या देशामध्ये लैंगिक आरोग्याविषयी फारशी जागरूकता दिसत नाही. शिवाय विशेषतः स्त्रियांच्या लैंगिक आरोग्याविषयी अनास्था दिसून येते. स्त्रियांचे जे लैंगिक आरोग्य आहे त्याविषयी माहिती नसल्यामुळं अनास्था हे आपल्याला समाजामध्ये स्त्रियांविषयी पाहायला मिळते. स्त्रीला येणाऱ्या मासिक पाळीचा संबंध तिच्या लैंगिक आणि एकूणच संपूर्ण आरोग्याशी असतो. आजच्या काळात स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने काम करत आहेत. आता स्त्रीला येणारी जी मासिक पाळी आहे या संबंधी ज्या लैंगिक आणि तिच्या लैंगिक आणि संपूर्ण आरोग्याशी तिचा संबंध घेतला जातो. हे तुम्हालाही माहिती आहे की जे मासिक पाळी आल्यानंतर आपण बघतो की ती स्त्रीला सेपरेट ठेवलं जातं. अशा प्रकारचे जे आहे, ज्या या परंपरा आहे, रूढी आहे आणि तिचा आरोग्याशी त्याचा डायरेक्ट संबंध जोडला जातो. तर हे जे आहे हे आता बाजूला ठेवलं पाहिजे. आजच्या काळात स्त्री ही एक काय पुरुषांबरोबर काम करणारी आहे. बघतोय आपण खांद्याला खांदा लावून काम करणारी अशी स्त्री आता पुरुषांबरोबर आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे त्यांना दिवसभर घराबाहेर राहावे लागते. त्यामुळं माहिती आहे, आता आपण बघतो शहरामध्ये की स्त्रीला घराबाहेर म्हणजे घरातलं काम करून बाहेरचं काम म्हणजे जॉब असेल, बिझनेस असेल, अशा प्रकारची कामंसुद्धा ती करत असते. मासिक पाळीच्या वेळी रक्तस्राव होत असतो. त्यामुळे गुप्तांगाची वेळोवेळी स्वच्छता राखणे आवश्यक असते, अन्यथा लैंगिक आरोग्याची समस्या निर्माण होतात. स्त्रीमध्ये जेव्हा मासिक पाळी होते तेव्हा रक्तस्राव होत असतो आणि हे होत असताना या गुप्तांगाची काय केले जाते, वेळोवेळी स्वच्छता राखणे आवश्यक असते, अन्यथा लैंगिक आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. पुरुषांमध्ये सुद्धा लैंगिक आरोग्याच्या काही समस्या उद्भवू शकतात. त्या टाळण्यासाठी गुप्तांगाची वेळोवेळी स्वच्छता राखणे आवश्यक असते. आता स्त्रियांबरोबर पुरुषांनी सुद्धा काय केले जाते की लैंगिक आरोग्याची समस्या उद्भवू नये यासाठी आपल्याला जे आपले गुप्तांग आहेत ते वेळोवेळी अत्यंत स्वच्छ राखणे आवश्यक आहे. आता यानंतर लैंगिक आजारामध्ये सायफिलिस आणि गोनोरिया हे 2 आजार अत्यंत मोठ्या प्रमाणावर आढळतात. बघा, नावं लक्षात ठेवा. सायफिलिस आणि गोनोरिया हे जे 2 आजार आहेत ह्या आता अत्यंत मोठ्या प्रमाणात आढळतात. हे दोन्ही आजार जीवाणूंमुळे होतात. हे दोन्ही आजार कशामुळे होतात? जीवाणूमुळे होतात. शरीरावर गुप्तांगासहित इतर ठिकाणी चट्टे तयार होणे, पुरळ येणे, ताप येणे, सांधे सुजणे, केस गळणे इत्यादी लक्षणे सायफिलिस या आजारामध्ये आढळून येतात. आता सायफिलिस या आजाराची लक्षणं आपल्याला सांगितलेत. जे गुप्तांग आहेत या गुप्तांगासहित इतर ठिकाणी सुद्धा काय होतात, आपल्याला चट्टे तयार होणे, पुरळ येणे, पुरळ येतात छोट्या छोट्या, ताप येणे, सांधे सुजणे, केस गळणे इत्यादी लक्षणे आपल्याला या सायफिलिस आजारात आढळून येतात. आता गोनोरिया आजारात काय होतं बघा, की लघवी करताना आग किंवा वेदना होणे, शिश्न योनी मार्गातून पू स्त्रवणे, मूत्रमार्ग, गुदाशय, घसा, डोळे या अवयवांना सूज येणे इत्यादी लक्षणे आढळून येतात. बघा, आता गोनोरिया या आजाराची सुद्धा आपल्याला काय सांगितलेले लक्षणे सांगितलेले आहेत की लघवी करताना आग व वेदना होणे, शिवाय शिश्न व योनी मार्गातून काय होणे, पू स्त्रवणे, पू होतो बघा, मूत्रमार्ग, गुदाशय, घसा, डोळे व या सगळ्या अवयवांना सूज येते. बघा, गुदाशय असेल, मूत्रमार्ग असेल, घसा, डोळे यांना काय होते, सूज येणे. हे सगळे लक्षणे आपल्याला गोनोरिया आजारामध्ये पाहायला मिळतात. यानंतर माहीत आहे का तुम्हाला, असं म्हटलेलं आहे लोकसंख्येचा विस्फोट. बघा इथे दाखवलेला आहे वर्ष 1901 पासून ते 2011 पर्यंत हा जो लोकसंख्येची वाढ भारतामध्ये कशा प्रमाणात किती पट झालेली आहे ते आपल्याला याच्यावरून ही जी संख्या आहे या संख्येवरून लक्षात येते.
अत्यंत कमी कालावधीत खूप मोठ्या प्रमाणात लोकसंख्येतील वाढीला लोकसंख्येचा विस्फोट म्हणतात. विस्फोट म्हणजे काय केलं आहे की अत्यंत कमी कालावधीमध्ये जास्त लोकसंख्या वाढली म्हणून त्याला लोकसंख्येचा विस्फोट म्हटलेला आहे. सोबत दिलेल्या तक्त्यावरून तुमच्या लक्षात आले असेलच की भारताची लोकसंख्या किती झपाट्याने वाढत आहे. या परिस्थितीमुळे आपल्याला वाढती बेरोजगारी, दरडोई उत्पन्न आणि कर्ज, नैसर्गिक साधनसंपत्तीवरील ताण अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. आणि ही लोकसंख्या वाढली तर बघा किती समस्यांना तोंड द्यावं लागतं की बेरोजगारी वाढणार आहे, दरडोई उत्पन्न कमी होणार आहे, कर्ज, नैसर्गिक साधनसंपत्तीवरील ताण हे काय होतात वाढत जातो. आणि अशा अनेक जे आहेत समस्या, ह्या समस्यांना काय करायला लागतं तोंड द्यावं लागते. या समस्यावर एकच उपाय आहे तो म्हणजे लोकसंख्या नियंत्रण. आणि हे जर आम्हाला समस्या काय करायचं असेल नको असतील तर आम्हाला एक करावं लागेल, या लोकसंख्येवरती नियंत्रण ठेवावं लागणार आहे. यासाठी कुटुंब नियोजनाची आवश्यकता आहे. यासाठी प्रत्येकाने कुटुंब नियोजन केलं पाहिजे. शिवाय आजकाल एकच मूल जन्माला घालून जोपासण्याचा कल अनेक जोडप्यांमध्ये दिसून येतो. आजकाल आपण बघतोय की अनेक जोडपे हे एकच मूल जन्माला घालत आहे, हे आपल्याला आजकाल दिसून येते. माहिती मिळवा इंटरनेटची असं सांगितलं आहे. जवळच्या आरोग्य केंद्राला भेट द्या आणि तेथील आरोग्य अधिकाऱ्याकडून कुटुंब नियोजन म्हणजे काय, कुटुंब नियोजनाच्या विविध पद्धती याविषयी मुलाखतीद्वारे माहिती घ्या. तर हे आपल्याला एक्स्ट्रा सांगितलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा जो धडा आहे हा धडा इथं संपलेला आहे. तुम्ही ह्या धड्याचं वाचन करा, 2 ते 3 वेळा स्वाध्याय पूर्ण करा, त्याचंसुद्धा वाचन करा. तर आपण आता नवीन धडा नवीन ह्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये करणार आहोत. धन्यवाद.